एवढं बोलून त्यानं तिच्याकडे अगदी तुच्छ नजर टाकली आणि लोकांना म्हणाला, अरे चला चला, गर्दी मोकळी करा, गाड्या निघायला जागा द्या. ती मुलं तिला खदाखदा हसत आणि अजून जास्त बोलतच बाईकवर निघून गेले आणि लोक पण ज्याच्या त्याच्या मार्गाला लागले. लोकही त्याचं बोलणं ऐकून म्हणाले, अगदी खरं आहे सर तुमचं. सोनालीला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती निशिगंधाच्या घरी सगळ्यांना सांगत होती. सांगताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी आलं. चेहऱ्यावर संताप आला. ती म्हणाली, अशा प्रकारे लोक असतात समाजात. मुलींचा काही दोष नसून सुद्धा मुलींना बोलतात आणि बलात्कार करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात. आणि मला तर त्या छेडणाऱ्या मुलांचा राग नाही आला. जास्त राग आला त्या माणसाचा, स्वतःला श्रीमंत, सुशिक्षित आणि खूप ज्ञान देणारा, स्वतःला ज्ञानी आणि खूप काही समजणारा. त्या चकचकीत गाडीतून उतरलेल्या माणसाबद्दल तिच्या चेहऱ्यावर खूप क्रोध होता. सगळ्यांना वाईट वाटलं आणि त्या तरुणाचे विचार सोनालीच्या तोंडून ऐकून सगळेच जण बोलले की खरंच तो खूप चुकीचा होता आणि अशा लोकांमुळेच समाजात घाण पसरते. तिच्या मैत्रिणींनी विचारलं, तू ठीक आहेस ना? सोनाली, हो मी ठीक आहे. चला जाऊ द्या, सोडा तो विषय. आज आमच्या निशीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, म्हणून हा विषय करून आता गप्पा बंद. असं म्हणून ती हसतच निशीजवळ गेली आणि म्हणाली, सॉरी यार उशिरा आल्याबद्दल. मात्र तू जबरदस्त दिसत आहेस. जीजू तुला पाहताच क्लीन बोल्ड होतील आज. निशिगंधा लाजली. मैत्रिणीची छेडछाड सुरू झाली. अशातच बँडबाजाचा आवाज ऐकू आला. कोणीतरी आत येऊन सांगितलं की अरे पाहुणे आले, पाहुणे आले. त्यांच्या स्वागतासाठी लवकर तयारी करा पटपट. सगळे पटपट कामाला लागले. पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. खूप मोठी वरात साखरपुड्यासाठी दारात आलेली. सगळेजण घरातून बाहेर आले मुलाकडच्यांचं स्वागत करण्यासाठी. नितीन दादा, पूनम वहिनी, निशिगंधाचे मामा मामी आणि सगळ्या मैत्रिणी बाहेर येऊन थांबल्या. सगळेजण दारात आले. पुढेच वेदांत राठोड आणि त्याची आई, वहिनी, बहीण आणि त्याचे वडील होते. हात जोडून नितीन दादा, निशीचे मामा हसतच त्यांच्या सामोरे गेले आणि आदरानं त्यांचं स्वागत केलं. त्यांना घरात हॉलमध्ये बोलावलं. सोनालीची नजर निशिगंधाचा नवरा कसा आहे म्हणून हे बघण्यासाठी एकदमच वेदांतकडे गेली. त्याच वेळेला वेदांतची नजर सुद्धा सोनालीकडे गेली. तिला पाहताच वेदांतच्या चेहऱ्यावर संताप आला आणि सोनालीच्या चेहऱ्यावरही वेदांतला पाहताच संताप आला. पण त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाची सगळीच एवढी धांदल उडाली की सोनालीला कोणालाच काहीही सांगता येत नव्हतं. कोणाला बोलायला आणि ऐकायला वेळच नव्हता. निशिगंधाच्या घरी साखरपुडा होता, पण अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते. श्रीमंत पार्टी असल्यामुळं त्यांचं स्वागतसुद्धा निशिगंधाच्या भावानं खूप छान केलं होतं. जास्त लोक आल्यामुळं खर्च तर झालाच होता, पण थोडी धांदलही उडाली होती. वेदांत, त्याचे आई बाबा, बहीण भाऊ सगळे बसले होते. तुषार, त्याचा मित्रसुद्धा त्याच्या बाजूलाच बसला होता. साखरपुड्याची पूर्ण तयारी झाली. मुलीला बोलावण्यात आलं. निशिगंधाच्या मैत्रिणी निशिगंधाजवळ खूप हसत खेळत मस्ती करत होत्या. तिला सांगत होत्या की जीजू आज हिरो दिसत आहेत, तू बघशील तर बघतच राहशील. त्या सगळ्याजणी खिडकीमधून वेदांतकडे बघत होत्या आणि एक एक करून त्याच्या रूपाची तारीफ करत होत्या. निशिगंधा पण हसतच म्हणाली, म्हणजे मी काही हिरोईनपेक्षा कमी आहे का? सुकन्या, नाही ग बाई, तुला जीजू आज बघतील तर त्यांना वाटेल की हिला आत्ताच उचलून घरी घेऊन जाऊ की काय. तिच्या वाक्यानं सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या. निशिगंधाचा चेहरा लाजून लालेलाल झाला. तिनं दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर झाकले आणि लाजतच म्हणाली, जा चावट कुठली, असं म्हणून खूप खूप लाजली. ह्या सगळ्या गोंधळात मात्र एकटी सोनालीच अशी होती की ती अगदी शांत आणि विचारात पडलेली होती. ती विचार करू लागली, खरंच निशिगंधा किती किती आनंदात आहे बिचारी, आणि खरंच तिच्या आनंदाला कोणाची नजर न लागो. आज वेदांत माझ्यासोबत कसंही वागला असला, पण निशिगंधासोबत मात्र त्यानं चांगलं वागलं पाहिजे. तिच्यासाठी त्यानं असे घाणेरडे विचारांचा त्याग केला पाहिजे. तो माझ्यासोबत असं वागला म्हणून मी त्याच्याबद्दल इथं सगळं सांगून हा साखरपुडा कसा काय मोडू शकणार.
सगळे मलाच बोलतील. काय करू मी आता? सोनालीसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती तयार झाली होती. इकडं सगळ्या मुली हसत खेळत असताना तिला विचारात पडलेलं पाहून निशिगंधाचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती म्हणाली, अगं सोना, काय झालं? तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस आल्यापासून? सोना एकदम गोंधळून कसं तरी चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली, नाही ग, कुठे काय. पण मला फक्त तुला एक विचारायचं आहे. पण तू मनापासून सांगशील का? निशिगंधा, तू आधी बोल ग सोनाली. तुझ्या मनात वेदांतबद्दल काय आहे? त्याचा स्वभाव वगैरे तू बघितला असेल. आवडला का तो तुला मनापासून? तिचा या वाक्यानं सगळ्या मैत्रिणी हसतच म्हणाल्या. अगं, आवडला म्हणजे हा काय प्रश्न झाला तुझा? आता ती या वेळेला आपल्यामध्ये आहे, पण तिचं मन सगळं बाहेर वेदांतकडे लागलं आहे. होय ना ग निशुडी? निशी, आय लव्ह माय हजबंड वेदू. राजा सगळ्या एकदमच तिला चिडवून. ओ हो वेदू राजा, आत्तापासूनच गेली ही पोरगी कामातून. सगळे हसत होते, पण सोनालीला हसू येत नव्हतं. तिच्याकडे बघून निशिगंधा म्हणाली, सोना, मला वाटतं रस्त्यावर तुझ्यासोबत जे घडलं तेच तुझ्या डोक्यात अजूनही दिसतंय मला. माय स्वीट फ्रेंड, नको टेन्शन घेऊस ग, रिलॅक्स हो. एखादा तसा असला म्हणजे सगळेच तसे असतात असं काही नसतं. आणि मी सरळ करीन त्याला. विश्वास आहे ना तुझ्या मैत्रिणीवर? सगळ्या, ओ हो, आत्तापासूनच आमच्या जिजूला मुठीत घ्यायचा प्लॅन दिसतोय महाराणीचा. अजून निशिगंधा काही बोलणार होती तेवढ्यात पूनम वहिनी आत बोलवायला आली आणि म्हणाली, अगं, तुमचं झालं नाही का अजून? बाहेर मंडळी खोळंबली आहेत मुलीसाठी. चल ना निशू लवकर. मैत्रिणी निशिगंधाला घेऊन वेदांत आणि त्याच्या परिवारासमोर गेल्या. वेदांतजवळ निशिगंधाला बसवण्यात आलं. निशिगंधानं त्याच्याकडे बघून हळू स्माईल दिली. मात्र वेदांतनं तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि हसला सुद्धा नाही. त्याच्या बाजूलाच तुषार बसला होता. त्यानं त्याला कोपरखळी मारली. तुझ्या बायकोकडं लक्ष दे असं हळूच सांगितलं. वेदांत म्हणाला, हो, आता नाही दिलं तर काय झालं? आयुष्यभर तर मला लक्षच द्यायचं आहे तिच्याकडे. सगळे हसायला लागले. त्याच वेळेस सोनाली आणि वेदांतची नजरानजर झाली. वेदांतनं तिच्याकडं अगदी तुच्छतेने नजर टाकून मान फिरवली. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या. जावई म्हणून नितीनदादांनी वेदांतला टोपी, रुमाल, कपडे, नारळ आणि 1,000 रुपये शगुन म्हणून दिले. त्यानंतर वेदांत निशिगंधाजवळून उठून एका बाजूला बसला आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघू लागला. टायपिंग करू लागला. सतत मोबाईलकडेच लक्ष देऊ लागला. तुषार म्हणाला, अरे, तू इथं आला आहेस. तुझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज. आणि तुझं लक्ष तर वहिनीकडून हटायला सुद्धा नको पाहिजे. आणि मोबाईलमध्ये काय आहे तुझं नेहमीच? वेदांत त्याच्याकडे रागानं बघत म्हणाला, अरे, हा दिवस तर सगळ्यांच्याच आयुष्यात येतो. फक्त माझ्या एकट्याच्याच आयुष्यात आला असं थोडीच आहे. आणि कधी ना कधीतरी येणारच होता. त्यात काय मोठी गोष्ट आहे? सगळेच लोक बायका करतात, त्यात मीही केलं. त्यात एवढी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट तरी काय आहे? निशिगंधासहित सगळेच जण त्याच्याकडे आश्चर्यानं बघू लागले. प्रसंगावधान राखून त्याचा भाऊ हसत म्हणाला, चला जाऊ द्या, त्याला मजाक करायची सवय आहे. वरती असं म्हणतो आहे, पण मन में लड्डू तो जरूर फूट रहे होंगे भाई. असं म्हणून त्यानं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचा प्रयत्न केला. वेदांत काहीच न बोलता मुकाट्यानं मोबाईल खिशात घालून शांत बसून राहिला. त्यानंतर सगळ्यांनी तिला शगुन म्हणून भेटवस्तू दिल्या. सर्वप्रथम यशोदाताई, तिच्या सासूबाई. त्यांनी त्यांच्याही सासूने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या तिला दिल्या आणि म्हणाल्या, हा आपल्या पूर्वजांचा ऐवज आहे. या ऐवजाच्या रूपानं माझ्या घराची इज्जत, मान सन्मान मी तुला आजपासून सोपवत आहे. सांभाळून घे बेटा तुझ्या पदरात. निशिगंधानं सासूला नमस्कार केला. सासूबाईंनी तोंड भरून आशीर्वाद दिला. सदा सुखी राहा, आनंदी राहा. त्यानंतर वेदांच्या काकांचा मुलगा आणि सून दोघांनीही तिला कोणी मोत्याचा हार, कोणी पायातले पैंजण असे खूप महागडे भेटवस्तू म्हणून दिल्या. जवळजवळ 4-5 लाखाच्या वस्तू त्यांनी साखरपुड्यातच निशिगंधाला देऊन टाकल्या. निशिगंधाचे भाऊ, वहिनी, तिच्या मैत्रिणी,
तिचे मामा मामी सगळेच खूप खुश होते. बिना आईबापाची मुलगी पण खूप सुखी घराण्यात जाणार हे वाटून सगळ्यांनाच आनंद होत होता. सगळ्यांचे शगुन देऊन झाले. सगळेजण वेदांतकडे बघू लागले. तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, जीजू, आमच्या निशूसाठी तुम्ही काय आणलं आहे? नक्कीच काहीतरी स्पेशल असणार, हो ना? निशिगंधा हळूच लाजून थोडंसं वरती मान करून त्याच्याकडे बघू लागली. वेदांत म्हणाला, एवढ्या सगळ्यांनी दिलं, माझ्या घरच्या लोकांनी. हे सगळं तर माझंच आहे ना. मी कमावलेले पैसे घरातच येतात. त्याच पैशांनी विकत घेऊन त्यांनी दिलं, म्हणजे मीच दिलं असं समजा. त्याचं असं अनपेक्षित बोलणं ऐकून सगळेजण एकवेळ शांत झाले. पण तुषार मध्येच म्हणाला, अरे डोंट वरी गर्ल्स, आमचा वेदांत निशिगंधा वहिनीला खूप खूप स्पेशल गिफ्ट देणार आहे. तुमच्या सगळ्यांसमोर का म्हणून देणार? फक्त एकट्यातच देईन तो. सगळे हसायला लागले. परत सगळे वातावरण हसतं खेळतं झालं. त्यानंतर वेदांतचे घरचे सगळे घरी गेले. करंदीकर यांच्या दारासमोर एवढ्या महागड्या कार उभ्या असलेल्या बघून आजूबाजूचे शेजारच्या लोकांना पण खूप नवल वाटत होतं. एवढ्या श्रीमंत घराण्यात मुलगी दिली म्हणून सगळे कौतुक करत होते. निशिगंधाला तर आकाश ठेंगणं झालं होतं. एवढा जबरदस्त आनंद तिला झाला होता. ती वेदांतच्या सुखद स्वप्नात रंगली होती. साखरपुड्याच्या वेळेस बोटांना झालेला त्याचा अनोखा स्पर्श आठवून ती सुखावत होती. तिचे भाऊ, वहिनी, मैत्रीण, सारखी भाची ह्यांना पण खूप आनंद झाला होता. ती स्वतःच्या लग्नाच्या सुखस्वप्नात पूर्ण रंगून गेली होती. आपोआप तिच्या मनात वाक्य घोळायला लागलेत. खूप सारे सोनेरी भविष्याचे वेध घेऊन ती लग्नाला उभी राहिली. पण इकडे जेव्हा सगळं राठोड बंगल्यावर आले साखरपुडा करून, आल्या आल्या वेदांतनं हातातून अंगठी काढली आणि आईकडं फेकून दिली. यशोदाताई सहज म्हणाल्या, खरंच सून छान मिळाली. तुला आवडली ना वेदू बेटा? वेदांत मोबाईलमध्ये बघत, सगळे खूप खुश होते. ते पण आपल्याकडून काही कमी तर राहिलं नाही ना? वेदांत तिरकस हसत म्हणाला, ह्या लाखो रुपयांचं गिफ्ट देऊन आलेत शगुन म्हणून. अजून काय अपूर्ण राहिलं काय? असेल तर सांगा, मला देऊन येईन मी. एवढ्या पैशात तर 3-4 मुली सहज मिळून गेल्या असत्या. त्याचे बाबा, वेदांत, तोंड सांभाळून बोलत जा जरा. घरात तुझी बायको म्हणून गृहलक्ष्मी येणार आहे. मुली विकत नाही घ्यायच्या आपल्याला. घरची लक्ष्मी आहे ती. सन्मानानं आणायची तिला. लग्न करून इथं, सौदा करून नाही. वेदांत, ओके पिताश्री, असं म्हणून स्वतःशीच बडबड करत, पूजा करून चरणस्पर्श करून आणीन तिला, असं बोलत हसतच बाहेर निघून गेला. लग्नाची तारीख 8 दिवसांनी ठरवली गेली. सगळेच आनंदात होते. धूमधडाक्यात लग्नाची शॉपिंग चालू होती. निशिगंधाच्या सगळ्या मैत्रिणी तिला भेटून हसत खेळत शॉपिंग पूर्ण करायचं. घरात भारतीची आणि निशिगंधाची खूप दंगामस्ती व्हायची. एकूण निशिगंधा खूप आनंदात होती. मात्र तिला मनातून खूप वाटायचं की आपल्याशी वेदांत बोलला नाही. त्याच्याशी गप्पा कराव्या, खूप बोलावं, एकमेकांचे विचार समजून घ्यावे असं तिला खूप वाटायचं. पण वेदांतच्या खानदानामध्ये असं दोघांनी लग्नाअगोदर एकमेकांना भेटणं अलाउड नव्हतं. म्हणजे असं घरच्या लोकांनी नाही, खुद्द वेदांतनंच असं सांगून टाकलं होतं. म्हणून तिचा नाईलाज झाला होता. मात्र तिच्या मनात तिला खूप वाटायचं की हल्लीचं हे आधुनिक युग आहे, आता एवढे नियम कोण पाळतं? पण मनात म्हणायची, मोठे लोक आहेत, असतील असे नियम. कितीही केलं तरी मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात. इकडे सोनालीचं आपल्या मैत्रिणीसाठी जीव तुटत होता. तिला वाटायचं बिचारी निशी खूप भोळी आहे, स्वभाव गरीब आहे. कसंही करून तिला अशा माणसापासून सुटका करायला हवी. जर तिला आपण कधीच सांगू शकलो नाही आणि हे लग्न झालं आणि ती त्याच्या कचाट्यात सापडली एकदाची, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तिला काही त्रास झाला तर मीच खूप दोषी असणार. काहीही करून तिला हे सांगितलंच पाहिजे. ती ठाम निश्चय करून निशिगंधाच्या घरी गेली. तिला पाहताच निशिगंधानं तिला मिठी मारली आणि म्हणाली, अगं सोना, तू त्या दिवसापासून भेटलीच नाही मला. आणि साधा कॉल नाही ना व्हॉट्सअप नाही. हे ग काय, विसरलीस मैत्रिणीला? सोना, हो का, मी विसरले.
जरा व्हॉट्सॲप चेक कर बरं. निशिगंधानं व्हॉट्सॲप बघितलं आणि सोनाच्या अकाउंटवर बघितलं. खूप सारे मेसेज आलेले होते, पण तिनं रीड केलेले नव्हते. निशिगंधा ओशाळवाणी झाली. तिला मिठी मारत म्हणाली, सॉरी यार, माफ कर. ह्या घाईगर्दीत मोबाईलकडं लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. व्हॉट्सॲपकडं बघितलं जात नाही. लग्न जवळ आलं म्हणून लग्नाची खरेदी, घरातली कामं सगळ्यांनी मिळून करावी लागतात ना, म्हणून. अजून नातेवाईकांनी पण घर भरलं आहे, सोना म्हणाली. ओके ओके डिअर, डोंट वरी. मी सहज बोलले. मला तुझ्याशी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं आहे मला, म्हणून मी आले. हो चल, मलाही तुझी खूप आठवण येत होती. खूप दिवसापासून आपण चांगल्या गप्पा केलेल्या नाहीत. माझं लग्न झालं म्हणजे आपण कदाचित एकमेकांना केव्हा भेटू नाही माहीत. चल माझ्या रूममध्ये. दोघीही तिच्या रूममध्ये गेल्या. सोनालीनं निशिगंधाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, निशी, मी सांगते ते नीट ऐक. निशिगंधा तिच्या जवळ बसत म्हणाली, हो ग, बोल ना. सोनाली इकडे तिकडे बघत थोडी अडखळत बोलू लागली. निशी, साखरपुड्याच्या दिवशी मी तुझ्याकडे येत असताना मला रस्त्यावर मुलांनी छेडलं. तेव्हा ज्या कारवाल्यानं असे घाणेरडे विचार मुलींबद्दल व्यक्त केले होते, तो मुलगा दुसरा कोणी नसून वेदांत राठोड, तुझा होणारा नवरा, हाच होता. निशिगंधा ते ऐकून अगदी स्तब्ध झाली. तू त्याच्याशी बोलली आहेस का? तुला भेटला का तो? तुला कसा वाटला? निशिगंधा म्हणाली. एक दोनदा पाहिलं फक्त, पण चांगला वाटतो मला. नाही वाटत असं असेल म्हणून, पण त्यांच्या घरी असं लग्न अगोदर भेटणं, बोलणं अलाउड नाही. सोना, अगं असं कुठे असतं का? त्याचे आई वडील, घरचे लोक असतील जुन्या टाईपचे, पण वेदांत हा नवीन जमान्यातला मुलगा आहे. एक काम कर, तू त्याला कॉल, व्हॉट्सॲप काहीतरी कर आणि अर्जंट एका ठिकाणी भेटायला बोलाव. त्याच्याशी थोड्या गप्पा कर, विचारपूस कर. त्यावरून तुला कळून येईल की त्याचा स्वभाव खरंच चांगला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण माझी बहीण, तू एकदा तरी त्यांच्याशी बोल ग. मी तुला मैत्रीण नाही, माझ्या बहिणीप्रमाणे समजावते, म्हणून माझा जीव तुटतो आहे तुझ्यासाठी. सोना जीव तोडून तिला समजावू लागली. निशिगंधा म्हणाली, तुला खरंच असं वाटत असेल तर मी नक्की त्यांना भेटते, पण डोंट वरी डिअर, माझ्यावर विश्वास ठेव. तुला पण माहिती आहे की ही निशी ही काही कमी नाही. सोना हसली, म्हणाली, हो ते तर आहेच. त्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न 2-3 दिवसावर आलं होतं. आज रात्री घरी मेहंदी फंक्शन होतं. लग्नासाठी तिचे मामा मामी, वहिनीच्या माहेरचे सगळे लोक, खूप सारे नातेवाईक आले होते. घर भरलं होतं. अशा वातावरणात निशिगंधाच्या डोक्यात सोनालीनं सांगितलेले विचार घोळत होते. तिला फार भीती वाटत होती की डायरेक्ट कसं काय कॉल करू. अजून आपण एकदाही कॉलवर बोललो नाही किंवा व्हॉट्सॲपवर बोललो नाहीत. तिनं खूप हिंमत करून वेदांतला व्हॉट्सॲपवर मेसेज केला. मेसेज, मला तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे, तर तुम्ही गांधी पार्कमध्ये येणार का प्लीज? इकडे हॉटेलमध्ये वेदांत राठोड आणि त्याचा मित्र तुषार काहीतरी कामात बिझी होते. व्हॉट्सॲप बघून वेदांतनं तोंड वाकडं केलं आणि स्वतःशीच म्हणाला, आली ही सुद्धा शेवटी आपल्या लायकीवर. तुषार तिथं जवळच होता. त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप बघितला तर निशिगंधाचा मेसेज बघून वेदांतच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, अरे वा बेट्या, तुझ्या होणाऱ्या बायकोनं भेटायला बोलावलंय तुला, चल जा. वेदांत, अरे माझं अर्जंट काम सोडून जाऊ? तुषार, अरे यार, आपल्या होम मिनिस्टर पुढे कुठलंच अर्जंट काम नाही चालत. चल चल, निघ लवकर. तुषारनं जवळजवळ त्याला हात खेचतच खुर्चीवरून उठवलं आणि त्याला बळजबरी जायला लावलं. वेदांत कसा तरी जायला तयार झाला. जाताना बडबड करत राहिला, काय यार, रिकामे चोचले असतात ह्या सगळ्या मुलींचे. म्हटलं असेल चांगला पैशावाला बकरा सापडला तर याला कशाला सोडायचं. हॉटेल वगैरेसाठी फिरायला नाही म्हणून सांगत असेल. पण मी अशा चालबाज मुलींना चांगलंच ओळखतो. मी नाही फसणार, मग ती माझी होणारी बायको जरी असली तरी. तुषार, अरे वेदू, अगोदरच सगळं ठरवू नकोस. दुसरंही काही काम असेल, थोडं डोकं शांत ठेव.
तो गांधी पार्कजवळ पोहोचला. तिथं निशिगंधा अगोदरच येऊन बसली होती. तिला पाहताच तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला बघून ती खूप लाजू लागली. ती काहीच बोलत नाही हे बघून तो म्हणाला, बोल, मला कशासाठी बोलावलं इथं? तिला थोडं आश्चर्य वाटलं. हा असा काय विचारतो? मला वाटलं होतं ह्यांना आनंद होईल मी स्वतःहून बोलावलं म्हणून. मुलीसोबत बोलण्यासाठी मुलं अक्षरशः तडपडतात आणि हा असा काय बोलतोय? मी तर त्याची होणारी बायको आहे. अजून ती थोडा वेळ शांतच होती, विचार करत होती. तेवढ्यात तो म्हणाला, अगं तुला माहीत आहे का, मी माझं किती अर्जंट काम सोडून आलो तुझ्या बोलवण्यावर. ते ऐकून तिला लाज वाटली आणि ती त्याच्या बोलण्यावर भुलली. तिला वाटलं माझ्यासाठी हा अर्जंट काम सोडून आला. शेवटी ती अडखळत म्हणाली, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, बोलू शकते का? त्यानं घड्याळात बघितलं. कपाळावर आठ्या पाडत म्हणाला, ओके बोल, पण जरा लवकर बोल, मला काम आहे भरपूर. अशा फालतू गोष्टींसाठी वेळ खर्च करणं मला आवडत नाही. आणि लग्न तर होतंय ना आपलं, तर लग्नानंतरही बोलता आलं असतं. काय होतं अर्जंट एकदम तर? आता आलीच आहेस तर बोल लवकर. निशिगंधाला भीती वाटू लागली की जर मी यांच्याबद्दल सगळं काही सांगितलं, जर यांना राग आला तर? तो तिच्याकडे त्रासिक नजरेनं बघू लागला. ती काय बोलते त्याची वाट बघत. शेवटी ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली. ती म्हणाली की तुम्ही माझी मैत्रीण सोनालीला आधी भेटला आहात का? ते ऐकून वेदांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तो तिच्याकडं रागानं बघत म्हणाला, हो, पण मी तुला एकदाच सांगून देतो, रस्त्यावर मी तिला बघितलं 3 मुलांशी हुज्जत घालताना. तेव्हा मी तिला बोललो आणि तेही तिच्या भल्यासाठी. पण ती मुलगी मला अजिबात आवडली नाही. तिचा व्यवहार आवडला नाही. 1 नंबरची शिष्ट मुलगी आहे ती. स्वतःला काय समजते काय माहीत, दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही. मला अशा मुली आवडत नाहीत बिलकुलही. निशिगंधा म्हणाली, अहो तसं नाही, तुम्हा दोघात काहीतरी गैरसमज झालेला असेल, म्हणूनच तुम्हाला तिचा राग येतो आणि तिला तुमचा आला. ते ऐकल्यावर वेदांत बोट दाखवून सोनालीबद्दल काहीतरी ऐकवणार होता. इतक्यात त्याचा मित्र तुषार तिथं कुठून आला काय माहीत. तुषारच्या हातात सुंदर गुलाबाच्या फुलांचा गुच्छ होता. तो वेदांतला म्हणाला, सॉरी यार, मला थोडा लेट झाला. तूच मला आणायला सांगितलं होतं ना की मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला जातो आहे, तिच्यासाठी सर्वात बेस्ट गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आण. ते निवडण्यातच मला वेळ झाला. वेदांत तुषारकडं रागानं बघू लागला आणि इशाऱ्यानं सांगू लागला की मी कधी सांगितलं तुला असं? त्यावेळेस मात्र निशिगंधा खाली मान घालून खूप लाजत होती. थोड्या वेळापूर्वीचं त्या दोघांचे झालेले संवाद ती विसरली. तिला वाटलं ह्यांना प्रेम दाखवायला आवडत नाही, पण मलाही नकळत त्यांनी कसं आपल्या मित्रांजवळ फुलांचा गुच्छ आणायला सांगितला आणि स्वतः भेटायला आधी आले. ती खूप खुश झाली. तुषारनं बळजबरी पुष्पगुच्छ त्याच्या हातात दिला आणि तिला द्यायला भाग पाडलं. तिनं लाजतच ते घेतलं. गुच्छ घेताना नकळत त्याच्या हाताचा झालेल्या स्पर्शानं ती मोहरून गेली. ती वेदांतकडे प्रेमळ नजरेनं बघू लागली. वेदांत ही नकळत तिच्याकडे बघू लागला. तुषार म्हणाला, आता माझं इथं काय काम, कबाब में हड्डी, मी जातो बाबा आपला, असं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळापूर्वी वेदांत तिला म्हणाला, ओके, मी पण जातो, मी काम सोडून आलो आहे. निशिगंधानं मान हलवली. तीही त्याच्या प्रेमाच्या सुखस्वप्नात रंगून आनंदातच घराकडे निघाली, पुष्पगुच्छ हातात घेऊन. निशिगंधा घरी आल्यानंतर सगळ्यांनी तिला विचारलं की तू नवरी आहेस, आता बाहेर फिरू नकोस, कुठे गेली होती? तिनं जेव्हा सांगितलं की मी वेदांतला भेटायला गेले होते, तिचे मामा मामी वहिनी सगळेच तिच्यावर संतापले. म्हणाले, त्या लोकांना काय वाटेल, त्यांनी नाही सांगितलं होतं तरीही तू गेलीस. सोनाली मध्येच येऊन तिनं सगळ्यांना समजावून सांगितलं की वेदांतनंच तिला भेटायला बोलावलं म्हणून. वेदांतनं दिलेला पुष्पगुच्छ सगळ्यांना दिसला तेव्हा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. भारती, तिची वहिनी, मामी, तिच्या मैत्रिणी सगळे तिला चिडवू लागले. मैत्रिणी म्हणू लागल्या, अरे वा,
जिजूंना लग्न होईपर्यंत सुद्धा धीर धरवत नाही. इतक्यात सोनाली म्हणाली, का धरवणार धीर? आमची निशुडी आहेच उर्वशी रंभासारखी. तिच्या रूपाची जादू झाली जिजूंवर. सगळे हसायला लागले. निशिगंधा खूप लाजली. तिनं लाजून आपले दोन्ही तळहात आपल्या चेहऱ्यांवर झाकले. सगळ्यांवर लटकेच रागावत म्हणाली, जा, तुम्ही मला खूप त्रास देतात. सुकन्या, ओ हो, आम्ही त्रास देतो? मॅडम, ऊपर से क्रोध और मन में लड्डू फूट रहे हैं. सगळे हसू लागले. इकडे तुषार वेदांतला चिडवू लागला, अरे वा, स्वप्नातील राजकुमारी स्वतःहून भेटायला आली तुला. मज्जा आहे बुवा तुझी. नाहीतर आत्ताच्या मुली किती भाव खातात सांगायला नको. वेदांत वाकडं तोंड करून म्हणाला, कोणी सांगितलं तिला यायला? आणि आली तर तिच्या मैत्रिणीचं घराणं घेऊन आली. मला नाही आवडत असं. आणि तुला तर माहीतच आहे, मी हे लग्न माझ्या मर्जीनं नाही करत आहे. फक्त आयुष्यात लग्न करावंच लागतं. उगाच लोकांची कटकट सुरू होते. घरातल्यांचे मागे भुणभुण चालू होती. त्यांची तोंडं बंद करण्यासाठी मी फक्त लग्न करतोय. बस, दुसरं काही नाही. नाहीतर मला या अशा देशी गवार मुली कधीच आवडत नाहीत. मला त्या मुली आवडतात, सोनेरी केस, गोरा रंग, फॅशनेबल कपडे घातलेले, फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या. वाव, रोमॅन्टिक. किती मस्त असतात ना यार त्या. तुषार म्हणाला, मग तुला आवडेल अशा मुलीशी लग्न का नाही केलंस तू? या मुलीलाच का पसंत केलं? वेदांत, कारण लग्न करून बंधनात अडकणं मला कधीच आवडत नाही. तुषार म्हणाला, मग तू या मुलीशी लग्न करायचं का हो म्हटलं? म्हणजे तुला न आवडता तू तिच्याशी कसं काय लग्न करू शकतोस? आणि बंधनात अडकतो आहेस ना? अरे, ती मला बरी वाटली. म्हणजे माझ्या पुढे जाऊ शकणार नाही, बोलू शकणार नाही. मी काहीही करीन. मला असं वाटलं तसं करीन. मला प्रश्न विचारू शकणार नाही. मम्मी पप्पा म्हातारे होतील, त्यांची काळजी घेईन घरात. आणि मी जे करीन त्याला होला हो तिनं म्हटलं. मला परत उत्तर देत नाही म्हणून. तुषार म्हणाला, म्हणजे एवढ्यासाठीच तुला बायको पाहिजे? आणि तिच्या इच्छा आकांक्षा, तिला काही नको? वेदांत तुच्छतेनं चेहरा करत म्हणाला, अरे तिला अजून काय पाहिजे? तिच्यासारख्या अगदी खालच्या लेवलच्या मुलीला नवरा म्हणून माझं नाव तिला मिळालं. एवढ्या श्रीमंत घराण्याची ती सून झाली. तिथं कधी पाहिलं नसेल एवढी श्रीमंती तिला इथं बघायला मिळेल. तिथं खायला मिळालं नसेल एवढं चांगलं तिला खायला प्यायला मिळेल. तिच्यासाठी दुसरी भाग्याची गोष्ट कुठली असू शकते? उलट तिच्याशी लग्न करून मी तिच्यावर आणि तिच्या घरातल्यांवर एक प्रकारे उपकार करत आहे. चल, उगाच बोलण्यात वेळ वाया घालवू नको. आपल्या कामाला लाग. तुषार काहीच बोलला नाही. बिचाऱ्या मुलीची काय अवस्था होईल हे तो त्याच्या बोलण्यामुळं समजून गेला. निशिगंधाला मेहंदी लावण्यात आली. वेदांचं नाव त्यात गुंफलं. सगळ्या मैत्रिणी म्हणू लागल्या, जिजूंचं तुझ्यावर किती प्रेम आहे बघ. मेहंदी किती छान रंगली. निशिगंधाही आपले लाल हात बघत वेदांच्या नावाकडे बघत सुखस्वप्नात रंगली. नाचगाणी सुरू झाली. आज हळदीचा दिवस. निशिगंधा नाचगाणी करत चंदनाच्या उटीनं तिची अंघोळ घातली. तिचं मऊ रेशमी अंग तुकतुकीत झालं. ते बघून मैत्रिणी तिचे गाल ओढून पाहू लागल्या आणि म्हणाल्या, वाव, जिजूंची तर मज्जा आहे बाई. आमच्या बन्नो राणीवर लट्टू होतील अगदी. निशिगंधा म्हणाली, निर्लज्ज कुठल्या. बस करा ना आता. किती त्रास देता तुम्ही. खरंच मैत्रिणी आहात का तुम्ही? सगळी मस्ती मजा करू लागले. निशिगंधाची मामी म्हणू लागली, अगं, आता हळदीची वेळ झाली. लवकरच नवरदेवाकडून नवरदेवाच्या अंगाची उष्टी हळद निशीला लावायला येईल. तयार राहा तुम्ही आणि तिला पण तयार करा. नवरदेवाच्या अंगाची उष्टी हळद. हे ऐकूनच निशिगंधाच्या अंगावर शहारे आले. ती वेदांतला भेटली तेव्हाचे प्रसंग आठवून स्वप्न रंगू लागली. इकडं पण वेदांच्या बंगल्यावर हळदीचा सोहळा रंगला. नाचगाणं करत हळद तयार झाली. यशोदाताई म्हणाल्या, अरे वेदू बाळा, ये, हळद लावून घे. आणि ही बॅग वगैरे घेऊन कुठे चाललास तू? अरे बाळा, तुझं लग्न आहे
2 दिवस कुठेही जायचं नाही आणि आता हळदीची वेळ झाली तुझी. चल, ठेव ती बॅग आणि हळद लावायला ये. घरात मंगल कार्य असल्यामुळं नातेवाईक आले होते. सनईच्या सुरात मंगलवाद्यात हळदीची रसम पूर्ण करायची होती. मात्र वेदांत स्वतः नवरदेव असून या गोष्टीपासून खूप दूर होता. त्यानं स्वतःला त्याच्या रूममध्ये कोंडून घेतलं होतं आणि कामात गर्क झाला होता. पण हळदीची वेळ झाली. आता नवरदेवाला बोलवा म्हणून सगळे सांगू लागले. तेवढ्यात नवरदेवच स्वतः बॅग घेऊन बाहेर जाण्याचे कपडे घालून तयार होता. ते पाहून यशोदाताई त्याला बोलल्या. वेदांत म्हणाला, मम्मी, हे रस्म रिवाज वगैरे सगळं तुम्ही करा. मला वेळ नाही. माझी आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि या गोष्टीत मला इंटरेस्टसुद्धा नाही. मी असल्या फालतू गोष्टी मानत नाही. त्याचे हे शब्द ऐकून यशोदाताईंना अगदी खजील झाल्यासारखं वाटलं. नातेवाईकांसमोर सगळे नातेवाईक त्याच्या तोंडाकडे बघू लागले. एकमेकात कुजबूज करू लागले. जवळचे नातेवाईक मामा, मामी, मावशी, आत्या वगैरे त्याला समजावू लागल्या. अरे, सगळ्या गोष्टींपेक्षाही इम्पॉर्टंट हे लग्न असतं. आपल्या आयुष्यात एकदाच येतं ते. तुझी मीटिंग काय केव्हाही होऊ शकते ना. असं करू नकोस. हळदीची रसम पूर्ण होऊ दे. तुझ्या अंगाची उष्टी हळद नवरीला पाठवायला वेळ होतो आहे. तिकडची लोक वाट बघत असतील हळद येण्याची. त्याचा मित्र तुषार पुढे आला. अरे यार, आयुष्यात या गोष्टींपेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट इम्पॉर्टंट नाहीये. यार, तुझ्या आयुष्याचा सवाल आहे आणि आयुष्यात ही कामं एकदाच होतात. मस्तपैकी 2 दिवस घरी आराम कर. लग्न एन्जॉय कर तुझं. नवरदेव म्हणून सगळ्यांकडून कौतुक करून घे. मामा, मामी, मावशा वगैरे सगळ्या नातेवाईकांकडून. किती मज्जा आहे ना तुझी. चल, आण बॅग माझ्याकडे. मी ठेवून येतो तुझ्या रूममध्ये व्यवस्थित. वेदांत तुषारकडे रागाने बघत म्हणाला, तुझ्यासाठी असेल ही मजा. माझ्यासाठी फक्त माझं कामच इम्पॉर्टंट आहे. या अशा फालतू गोष्टी मी मानत नाही. आणि तू सुद्धा इथं थांबू नकोस. आपलं काम हे अगोदर महत्त्वाचं. चल माझ्यासोबत. तुषार त्याला समजावू लागला, पण तो ऐकायला तयारच नव्हता. तो म्हणाला, तू थांब इथं, तू कर एन्जॉय, मी जातो. तरी यशोदाताई त्याला विनंती करत म्हणाल्या, फक्त हळदीचं एक बोट तरी लावू दे, जेणेकरून शगुन तरी पूर्ण होईल. त्यानं त्रासून म्हटलं, ओके, लवकर करा जे करणार ते. मला लवकर जाऊ द्या. त्याचे शब्द ऐकून मोका साधून पटकन यशोदाताईनं पुतण्याच्या बायकोला सांगितलं, सुनबाई, लवकर त्याला हळदीची बोटं लाव. तेवढ्याच वेळेत वाजंत्री वाजू लागली आणि त्या गजरात त्याच्या गालाला वहिनीनं हळदीची बोटं लावली. लगेच तो उठला आणि निघून गेला. जाता जाता रुमालानं गालावरची हळद संतापात पुसून टाकली. इतक्यात निशिगंधाचा मामा आणि सोबत एक नातेवाईक, दोघेही हळद घेण्यासाठी राठोड बंगल्यावर आले. त्यांना बसवलं, चहापाणी वगैरे दिलं. मामा म्हणाले, अहो, जावई बापूंना भेटून जातो, बोलवा ना त्यांना बाहेर. पण वेदांत घरात नव्हता, म्हणून सगळ्यांनी त्यांना खोटंच सांगितलं की लग्नाच्या दगदगीत त्याला थोडा त्रास होतो आहे, म्हणून त्याच्या बेडरूममध्ये झोपला आहे. मामानं अजून हट्ट केला की असू द्या, मी त्यांच्या रूममध्ये जाऊन भेटून घेतो. पण त्यांनी सांगितलं की त्याला नुकतीच झोप लागली आहे, लग्नात भेटूच असंही. असं म्हणून हसत बोलत त्यांना हळद त्यांच्याजवळ देऊन पाठवलं. घरी आल्यावर निशिगंधा मामा काय सांगतात वेदांतबद्दल ते कान देऊन ऐकू लागली. त्यांना नितीन दादानं विचारलं, काय झालं मामाश्री, जावई बापू भेटले का आमचे? मामानं सांगितलं की भेटले नाहीत, झोपले होते, त्यांच्या रूममध्ये होते वगैरे. निशिगंधा हिरमुसली होऊन परत मैत्रिणींकडे आली. निशिगंधाला हळदीसाठी सजवण्यात येत होतं. सोबत मैत्रिणींच्या गप्पा चालूच होत्या. एकीनं विचारलं, निशी, तू आमच्या जिजूंना पहिल्या सुहागरात्रीला भेटशील तेव्हा त्यांना काय गिफ्ट देशील? निशिगंधा म्हणाली, म्हणजे मीही देणार? भारती हसत म्हणाली, मग काय, त्यांच्याकडूनच सगळं घेणार? निशिगंधानं तिला कोपरखळी मारली आणि म्हणाली, तू गप ग, मध्ये बोलू नकोस. मला असं म्हणायचं आहे की त्यांच्याजवळ अगदी सगळं तर आहे, मी काय देणार त्यांना अजून? शेवटी ती म्हणाली, मला असं द्यायचं आहे त्यांना की त्यांना जे आवडेल ते माझ्या स्वतःच्या हातांनी बनवून देणार. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या पैशानं तोलल्या नाही जात.
सगळ्या मैत्रिणी एक साथ. ओ हो, म्हणजे तुला सगळं बोलता यायला लागलं आणि समजायला पण लागलं. असं काय घेणार सांग आम्हाला पण, ती म्हणाली. मी त्यांच्यासाठी स्वेटर विणणार, पण कोणत्या रंगाचं विणू? भारती म्हणाली. जिजूंना विचारून घे तुम्हाला कुठला रंग पसंत आहे म्हणून. तिनं हो नाही करत कॉल केला. तो हॉटेलमध्ये कामात बिझी होता. तो म्हणाला, हॅलो बोल, काय झालं? त्याचा आवाज ऐकून ती एकदम लाजली आणि म्हणाली, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. तो म्हणाला, ओके पटकन विचार, कारण मी इथं मीटिंगमध्ये बिझी आहे, मला बोलता नाही येणार जास्त वेळ. ते ऐकून ती स्तब्ध झाली आणि तिनं थोड्या वेळापूर्वी मामाच्या तोंडून ऐकलं होतं की ते घरात झोपले आहेत म्हणून. ती म्हणाली, आज तर आपली हळद आहे ना आणि तुम्ही कामाला आला आहात मीटिंगमध्ये? तो म्हणाला, हो, मला आवडत नाही घरी थांबायला आणि हळद वगैरे रिकामटेकड्या रीतिरिवाज मी मानत नाही. मला माझं काम महत्त्वाचं आहे. ते सोड, तू काय विचारणार होती ते पटकन बोल. तिला खूप मोठा धक्का बसला. ती काही न सांगता म्हणाली, ओके ठीक आहे, मी ठेवते फोन. पण तिला खूप रडायला आलं. तिनं लगेच वेदांचा मित्र तुषारला कॉल केला. तुषारनं कॉल उचलून बोलायला सुरुवात केली. अरे मॅडम, आपला फोन, काय झालं? निशिगंधा म्हणाली, काय चालू आहे तिकडे? तुषार म्हणाला, अरे हळद लावली जात आहे आमच्या दोस्ताला, दुसरं काय असणार, खूप बिझी आहे तो. सगळ्या महिला गाणी म्हणत आहेत, त्याला हळद लावत आहेत, म्हणून तुमचा कॉल ट्रान्सफर नाही करता येणार दुल्हन साहिबा. ते ऐकून तिला जोराचा हुंदका फुटला. तुषार म्हणाला, अरे काय झालं, सांगणार का आधी? निशिगंधा म्हणाली, तुषार भाऊजी, मी तुम्हाला माझ्या भावासारखं समजलं होतं, कारण तुम्ही कुठलीही गोष्ट खरी सांगता ही मला खात्री होती. पूर्ण विश्वास होता माझा तुमच्यावर. पण आता या क्षणी तुम्ही माझा विश्वासघात केला. तुमचा मित्र आज हळदीच्या दिवशी त्याच्या कामात बिझी आहे आणि त्यांनीच मला सांगितलं कॉलवरून. ते ऐकून तुषारला एकदम ओशाळवाणं वाटलं. तो म्हणाला, सॉरी वहिनी, मला माफ करा. तर मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तर पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करताना घंटीचं बटनही दाबा, म्हणजे जेव्हा नवीन भाग येईल तेव्हा तुम्हाला ते समजेल. कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.